श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 8वा प्रथम स्कंध. सृष्टीचं परिपालन करणे, जीवमात्रांचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे हेच परमेश्वराचे कार्य असते. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम संभवामी युगे युगे. अर्थात जगत कार्य करण्यासाठी युगायुगात ईश्वराचे अवतार होणारच, किंवा जो कोणी प्रत्येक युगात हे कार्य निर्लसपणे करील तोच ईश्वरी अवतार आहे हे ध्यानात ठेवून असं कार्य करणाऱ्याला अनुकूल वागणे, आपले योगदान देणे हेही ईश्वरी कार्यच ठरते. भगवत कार्य करून आनंदलोक प्राप्त करणे म्हणजेच अविद्येचा किंवा मायेचा पाश तोडून बंधमुक्त होणे. असे बंधमुक्त वागणे हेच मुक्तिमोक्षाचे स्वरूप आहे. ललित साहित्यात मोक्ष, कपाळमोक्ष याला प्राप्त झालेला अर्थ नव्हे अनर्थ आहे. मोक्ष म्हणजे देह सुटणे नाही, देहभाव सुटणे आहे. कुत्ता जाने चमडी जाने या उक्तीमागे असलेली कबीर महाराजांची कथा देहभाव सुटण्यावर पुरेसा प्रकाश टाकणारी आहे. वेदोपनिषद इतिहास ज्यात सृष्टोत्पत्तीसह सर्वसार ग्रथित केले आहे असे हे महापुराण श्री व्यासांनी पुत्र शुकदेवांना सांगितले. त्याचवेळी राजा परीक्षिती प्रयोपवेशनाला गंगातटाकी बसला होता. त्याचे भोवती अनेक ऋषी मुनी बसले होते आणि श्री शुकमुनी तिथे फिरत फिरत आले. तत्पूर्वी राजाने त्याला झालेल्या शापाचे कथन करून आयुष्याच्या उरलेल्या 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल अशी पृच्छा केली होती. त्या सर्वांनी तेजस्वी शुकदेवांना पाहून अर्घ्यपाद्य देऊन प्रार्थना केली की हे भगवन, राजा परीक्षितीला शापमुक्त करण्यासाठी उपाय सांगावा. तेव्हा शुकमुनींनी श्रीमद भागवत पुराण श्रवण करण्याचा उपाय सांगितला. ऋषीगणांनी शुकदेवांनाच विनंती केली की आपणच ही कथा करावी आणि राजासह आम्हालाही उपकृत करावे. श्री शुकदेवांनी राजा परीक्षितीला त्याच्या पूर्वजांविषयी सांगितले. श्रीकृष्णाच्या धर्मरक्षणाच्या प्रतिज्ञेमुळे कौरव पांडव युद्धात सर्वनाश झाल्यावर पांडवांचा वंशतंतू उत्तरेच्या गर्भात अंकुरत होता आणि महाआततायी अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून तोही नष्ट करण्यास उदयुक्त झाला. तेव्हा त्याच्या रक्षणार्थ भगवंताने उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून त्याचे परिरक्षण केले, म्हणून हा परीक्षित आहे. अंतस्थ सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिः स्वमायया कृणोद्गर्भ वैराट्याश्च कुरुतंतवे. या मंत्राचा कोणत्याही गर्भिणीने जप केला तर गर्भपातापासून तिचे रक्षण स्वतः भगवान करतात. यात आश्चर्यकारक काहीच नाही. भगवान यत्र तत्र सर्वत्र आहेत आणि सृजन विसर्जन रक्षण परिपालन हेही स्वतःच आहेत. तेव्हा अशा प्रकारे परीक्षित भगवंताचा कृपाप्रसाद आहे. भगवंत रक्षित आहे. या प्रसंगी कुंतीमातेने श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटले आहे, अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिरावस्थितम. या स्कंधात युधिष्ठिर शोक, युधिष्ठिर भीष्म संवाद, भीष्मांनी केलेली कृष्णस्तुती आणि भीष्माचे प्राणत्याग करणे अशा कथा येतात. विष्णू सहस्रनामाचा इथेच जन्म झाला आहे. नंतर श्रीकृष्णाचे द्वारकेला परत जाणे, तिथे त्यांचे स्वागत याचे वर्णन आहे. परीक्षितीचा जन्म, विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र, गांधारी यांचे वानप्रस्थ आचरण आले आहे. महामंत्री विदुर हे प्रत्यक्ष यमधर्मराजच होते. मांडव्य ऋषींच्या शापामुळे त्यांना शूद्र यतीत काळ कंठावा लागला. मांडव्य ऋषी महान तपस्वी होते. त्यांना मृत्यूदंड म्हणून राजाने सुळावर द्यायची शिक्षा दिली. नंतर आपली चूक कळल्यावर त्यांना राजाने सोडले, परंतु मांडव्य तसेच यमाकडे जाऊन माझ्या कोणत्या पापाचे फळ दिलेस म्हणून विचारले. यमाने सांगितले, तुम्ही लहानपणी फुलपाखरास काट्याने टोचले होते. या क्षुल्लक अपराधाला एवढी कठोर शिक्षा दिल्यामुळे तुला शाप देतो की तू 100 वर्ष शूद्रयोनीत जन्म घेशील. त्या शापामुळे यम विदूर झाले होते. जाणतेपणी अथवा अजाणतेपणीही केलेल्या कर्माचे, पापाचे फळ भोगावेच लागते असे इथे सूचित केले आहे. श्रीकृष्ण भारतीय युद्धानंतर द्वारकेला गेले, त्यामुळे पांडव हातोत्साह झाले. त्यांनी परीक्षितीला राज्यावर बसवले व स्वतः स्वर्गारोहणास गेले. स्वर्गारोहण प्रसंगी प्रत्येकाचे पतन झाल्यावर त्यांच्या कारणांचे विवेचन धर्मराजाने केले आहे. त्यावरून अत्यंत उच्च कोटीचे कीर्तिमान स्थापन करणारे महापुरुषही मायेने मोहित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून स्वर्गप्राप्तीपासून वंचितही राहतात, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यानंतर परीक्षिताने दिग्विजय केले. अनेक ठिकाणी त्याच्या वंशातील पूर्वजांचे पराक्रम ऐके. अशा रीतीने कालक्रमणा करताना एकदा वनात त्याने शृंगी ऋषींच्या गळ्यात मेलेल्या सर्पाची माळ घातली आणि शापग्रस्त झाला. श्री शुकमुनींचे आगमन झाले आणि त्यांनी भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला. इति प्रथम स्कंध समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.